ग्राउंड रिपोर्ट भाग 1. शहादा तळोदा मतदारसंघातील ग्राउंड रिपोर्ट. काय म्हणतात शहादेकर मतदार? बोल बिंदास्त बोल. पहिला भाग पहा नवापूर एक्सप्रेस न्यूजवर. निपक्ष व निर्भीड रिपोर्ट. शहादा विधानसभा मतदारसंघामध्ये नागरिकांच्या मतदारांच्या काय अपेक्षा आहे, नवीन खासदार कसा असला पाहिजे, खासदारांनी कामं केलीत की नाही, या सर्व गोष्टी आपण नवापूर एक्सप्रेसच्या बोल बिंदास बोल या कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत. आपल्याकडे फुलवाले आहेत. काय म्हणतात, यंदा तुमचा कौल कोणाकडे राहणार आहे? फुलवाले आहे म्हणून त्यांची प्रतिक्रिया ही फुलं झालेली आहे. काय असं काय काम केलं फुलने जे काम केलं ते कोणीच नाही केलं असं. काय 10 वर्षामध्ये काय विकास झाला नंदुरबारचा? भरपूर विकास झालेला आहे. तुमच्या शहाद्याला काय मिळालं? शहाद्याला सर्व काही विकास झालेला आहे. रोड चांगले झाले. वाढले थोडे. काँग्रेसच्या काळामध्ये जास्त महागाई होती का भारतीय जनता पार्टीच्या काळात? काय सांगताय? नाही, तुम्ही किराणा दुकानदार आहेत ना. ही गोष्ट बरोबर आहे, पण आता थोडी वाढलेली आहे. काँग्रेसच्या राज्यामध्ये कमी होती थोडी, पण तेव्हा हे पण म्हणजे इतकं हे. काका, अभिजित पाटील आणि जयपाल सिंग रावल यांच्या बंडाने काँग्रेसला सपोर्ट केल्याने काय परिणाम होऊ शकतो? काही नागावीचा हिनागावीतला काय परिणाम होईल? काही नाही होणार आहे. फक्त मोदीच्या नावावर मतं मिळणार आहेत. बस मोदींच्याच नावाने मतं मिळणार आहेत. हिनागावीतच्या नाही. ह्या गावीतला पाहून कोणी मत देणार नाही, पण मोदीच्या नावाने मतं मिळणार आहे. सगळ्यांनी तेच ठरवलंय की मोदीला बघूनच मत द्यायचे. लोकसभेची निवडणूक आहे, या संदर्भात कोणाचं वातावरण आहे, भाजप का काँग्रेस? भाजप. तुम्ही काय सांगाल? भाजप. तुम्ही काय सांगाल का? कोण निवडून येईल? ताई गावी बीजेपी. का? त्यांचं काम वरतून चांगलं आहे. कुठून? केंद्रापासून राज्यामध्ये वरतून चांगलं आहे, चालून पण चांगलं आहे. त्यांची सगळं केंद्र सरकारची जी सुविधा आहे सगळे भेटते. रोजगार मिळाला का लोकांना? हो, रोजगार तर काय, काम करणार तर रोजगार भेटणार. तुम्ही तर दुकान चालवताय, आता रोजगारच आहे ना. कोणी दिलाय? आपण स्वतः व्यवसाय करतो. तरुणांना रोजगार नाही, भारतीय जनता पार्टीने रोजगार दिला नाही असा आरोप काँग्रेस करते. नाही मिळाला. कोणाची हवा आहे? मोदीची हवा आहे. मोदी का हो? काय केलं त्यांनी? भरपूर काय केलंय. कोण निवडून येईल, गोवाल पाडवी की हिनागावीत? हिनागावीत का? कामच बघा ना, संसदपटू येत ना हो. भारतात आपले रत्न आहेत ते किती केले आपल्या एरियातले, आदिवासी एरियाच्या. तुम्ही कुठले, शहादाचे का? शहादा डांबरखेडा. काका, मुन्ना रावल आणि अभिजित पाटीलने काँग्रेसला सपोर्ट केला, त्याचा परिणाम पार्टीला होऊ शकतो का, भारतीय जनता पार्टीला? नाही, एवढं नाही सांगता येणार. एवढा अभ्यास नाहीये खरं सांगायचं म्हणजे. पण येणार हिनागावीत. आपल्या इथं मागे युवक आहेत. काय नाव तुमचं? माझं नाव उमेश पानपाटे. कुठले तुम्ही? मंदाना भोंगरा. बरोबर. काय तुमचं एकंदरीत लोकसभा मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल? लोकसभाला विशेषतः मागच्या 10 वर्षापूर्वी जे काँग्रेस सरकार होतं त्यावेळेस काँग्रेस सरकारने काय केलं नाही केलं सगळ्यांना माहिती. सांगायची इच्छा नाही, पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये बीजेपीचे जे काम करत आहे ते काम पण चांगलं काम पण करत आहे, आणि काही गोष्टी अशा करत आहे जेणेकरून काही लोकांना, गरीब लोकांना, लोकांचे पण प्रॉब्लेम जास्त येतात लोकांना, आणि महागाई, बेरोजगारी हे जास्त याच्यावरच त्यांनी हल्ला केलेला आहे लोकांना बीजेपीने. पण जे आपलं परिसरातील जेवढं पण विकास काम आहे ते चांगल्या पद्धतीने करता येते. पण एकच गोष्ट चुकीची जी गोष्ट आहे ती म्हणजे बेरोजगारी, महागाई आणि संविधानाविषयी. बरोबर. मग यंदा कोण निवडून येईल, गोवाल पाडवी का हिनागावीत? आता दोघांचं बघा पाहिलं जर आपण तर जवळपास दोघी काटेकी टक्कर राहणार, कारण की जवळपास लोकांचं जास्त करून लक्ष त्या गोवालपाडीवरतीच आहे, आणि जवळपास आमच्याकडून तर आमची प्रयत्न ते हिनागावीतला आणण्याचा आहे, पण बाकीच्या लोकांचे लक्ष त्याच्यावरती गोवालपाडीवरतीच आहे. कारण की आता विकासमध्ये किंवा महागाई या गोष्टी, बेरोजगारी कमी करायचं असेल तर त्यासाठी लोकांचं उद्दिष्ट गोवालपाडीकडे. संविधान धोक्यात आहे, भारतीय जनता पार्टी संविधान बदलून टाकणार अशा प्रतिक्रिया देतात, तरी पण हिनागावीतच का? त्याच्या मागचं उद्दिष्ट असं आहे, जे अफवा फैलावण्याचा प्रयत्न करतात. अफवा फैलून त्या पक्षाला ते विरोध करण्याचा प्रयत्न करतात आणि पक्षाचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. बघू शकतो आपण या ठिकाणी एक दलित युवकाने प्रतिक्रिया दिलेली आहे की संविधानाबद्दल जरी त्यांनी प्रतिक्रिया दिली असली पण त्यांनी कौल भाजपाला दिलेला आहे. हवा काय तुमच्या गावामध्ये? हवा वातावरण चालू आहे,
ठंडा मौसम है। ठंडा मौसम वातावरण बादल बहुत हाँ, वादळ आहे हे आहे बरं. असं वातावरण गरम होतं का थंडी वाजते? गरम होतंय गरम राजकीय वातावरण राजकीय वातावरण काढा घे कडक आहे. हा, कोणाचं कडक आहे? गोवल पाडवी कोणाचं कडक आहे? गोवल पाडवी वॉल पडवी. कोणाचं वातावरण कडक आहे? वर पाडवी त्यांचे जे काय सांगाल? कोणाचं वातावरण कडक आहे? आता काँग्रेसवरच लक्ष आहे लोकांचं. बरं, का काँग्रेस का? हा का आपण काँग्रेस? आता एवढ्या वर्षात आला अनुभव म्हणून. भाजपने कामं केली नाही का? काही कामं केले नाही भाजपने. अशी गोष्ट आहे. महागाई केवढी झाली, शेतकऱ्यांचं एवढं नुकसान होतं त्याच्यामुळे. महागाई वाढली आहे. हा. हिना गावीतला बघितलंय का तुम्ही? नाही, तुमच्या गावात आली हिना गावीत? मी बघितलं नाही पण. बरं बरं. गोवाल पाडवींना ओळखता तुम्ही? नाही ना दादा, एवढं नाही कोणाला ओळखत आम्ही. बरं बरं. पण महागाई कमी झाली असं वाटतंय तुम्हाला? मोदी सरकारचा काय फायदा होतोय का तुम्हाला? बरं बरं, बोला काय म्हणता आजी? ज्यांना फायदा होईल त्यांना वस, नाही त्यांना काही फायदा बस. मग ज्यांना मग उदक कोण कसं करेल कोण कसं करेल कोण सांगू पास नाही. आम्ही असा नसा राहतो. पुढारी कामं करतात का तुमची? करतात ना पुढारी झाले तर काय वाटतं तुम्हाला, भाजप निवडून येईल का काँग्रेस? काँग्रेस निवडी काँग्रेस निवडून येईल का? काँग्रेस का? मागणी कमी होईना मग. बघू शकता या ठिकाणी दोन महिला आहेत. दोघींनी काँग्रेस विजयी होईल असं सांगितलेलं आहे, कारण की ते महागाईला वैतागलेले आहे. माझ्या शेजारीच एक दादा आहेत, त्यांच्याशी बोलणार आहेत आपण. काय नाव दादा तुमचं? अविनाश पाटील. काय वाटतं तुम्हाला लोकसभा मतदारसंघामध्ये? गोपाल पोळवी हाँ? त्याला निवडून आले. क्या माहौल क्या है काय का लोकसभा का? अच्छा ठीक आहे. कौन आएगा, भाजप कांग्रेस? वो नहीं बता सकते. हाँ? कांग्रेस कांग्रेस आएगी? क्यों? इंशाल्लाह कांग्रेस आहे. क्यों लेकिन? आएंगी पर आएंगी बस. कारण नाही आहे. लोकसभेचं वातावरण काय? लोकसभेचे वातावरण चांगलं आहे. आपलं काँग्रेसच जवळपास. काँग्रेसचं वातावरण चांगलं आहे. काय सांगाल भाऊ तुम्ही? तुम्ही मतदान करतात का? करतात का मतदान? हा? मतदान करतात का तुम्ही? काय नाव आहे तुमचं? कोण निवडून येईल? हिना गावीत का गोवाल पाडवी? हिना गावीत. ओके. आपल्याकडे इथे प्रतिष्ठित नागरिक आहे. सर तुमचं नाव काय? निमन फारूक. काय वातावरण काय शहाद्याचं शहाद्यामध्ये? गोवल पाडवीच गोवाल पाडवी निवडून येतील ते असं. काय सांगाल काका? बोला ना बोला ना. कोणाचं वातावरण आहे? काँग्रेस का भाजप? काँग्रेस. काय सांगाल तुम्ही? कोणाचं वातावरण? वातावरण जर बघायला गेलं ना तर सांगू नाही शकत, कारण की मिक्स वातावरण आहे. कोणी म्हणतंय काँग्रेस आहे, कोणी म्हणतंय बीजेपी आहे. काँग्रेस आणि बीजेपी मध्ये टफ फाईट आहे, पण तरी वाटतं तर हिनाताई सध्या तरी. काय तुमच्या गावात हवा काय? कोणाची हवा आहे? हवा सांगता येणार नाही, पण इक्वल आहे सर दोघे साईडला. काय सांगू शकत नाही फिक्स असं काय. बरं, गावात तुमचा विकास झालाय का? हो, बऱ्यापैकी विकास आमच्या गावाचा आहे. खासदार कसा असला पाहिजे? खासदार कसा असला? खासदार फक्त एकच विकास करणारा पाहिजे. विकास करणारा पाहिजे खासदार, कोणता का असेल. बरं बरं बरं. तुम्हाला काय वाटतं? काय नाव आहे तुमचं? माझं नाव किसन पिंपळे. हा हा हा. काय कोण निवडून येईल? मला तर बीजेपी लागते परत. भारतीय जनता पार्टी का? भारतीय जनता पार्टी ते काम बी चांगलं आहे. काय कामं केली त्यांनी? त्याने भरपूर कामं केलं. खाली रोजगार नाही केला, पण सर्व रोड लेन सर्व कामं केले त्याने. क्या बोलते भैया, क्या चल रहा है? नाम क्या आपका? यूसुफ मेमन. क्या लोकसभा का चुनाव का क्या वातावरण है शहादा में? नो इंटरेस्ट. लो इंटरेस्ट. आप क्या बोलते हैं? तो किसका माहौल क्या है? भाजप कांग्रेस? अभी तो कुछ भी नहीं है. आप ऐसा लग नहीं रहा कि यहाँ इलेक्शन हो रहा है. ऐसा इलेक्शन ऐसा लग नहीं रहा कि इलेक्शन हो रहा है. अभी कोई प्रचार नहीं, कुछ नहीं है. कौन चुन के आएगा? क्या लगता है आपको? आपको ऐसा लगता है वो हाँ वही आएगा. जात पात कोई भी हो, जो अच्छा जो काम करेगा उसको लाओ बस. भाजप अल्पसंख्यक को योजना दे रही क्या? वो नहीं पता. आपको मिल रहा है क्या कुछ योजना? नहीं 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 कुछ नहीं. रेशन वगैरह पैसे मिल रहा है. घरकुल मिला है? शौचालय मिला है? नहीं मिला है. नहीं. कौन आपको मालूम है उम्मीदवार कौन है भाजप का? यहाँ का हाँ. हिना गावी. और कांग्रेस का? गोवल पाडवी. कांग्रेस को उम्मीदवार को नहीं पहचानते आप? नहीं पहचानते. हवा आहे मोदीची. मोदीचे. कोण निवडून येईल इथं?
हिना गावीत हिना गावीत का? कामं तर नाही, पण मोदीची मोदीमुळे येईल. हिना गावीत त्यांची कामं नाही, कामं नाही एवढं. मोदींमुळे मतदान करणार असं म्हणायचं. हो. काय करतात तुम्ही? अगरबत्ती व्यवसाय. अगरबत्ती व्यवसाय. बोला ना. फक्त मोदी, बाकी कोणीच चालत नाही ना. आम्ही कोणा लोकांना गोवाला ना पाडवी गावीतला फक्त मोदीला ओळखतो. बस हिना गावीतला बी नाही ओळखत. ओळखतो का हजार तिथं फक्त आम्ही मोदीला पाहून वोट देणार आहे ना. आमचे पण चैते आहेत ते, आम्ही पण त्यांच्यावर प्रेम करतो, पण त्यांनी पण आमचं ऐकलं पाहिजे. आमच्यासाठी काहीतरी त्यांनी थोडा विचार केला पाहिजे. बोलताना ते थोडं भान विसरतात, म्हणजे काय पण उटपटांग सांगतात. आमचं पण मन दुखतं. बरोबर. तसं साहेबांनी केलं नाही केलं तरी चालेल. मुस्लिमांच्या भावना दुखवतात प्रधानमंत्री. बिलकुल बिलकुल मुस्लिमांच्या भावना दुखवतात. आमची अपेक्षा काय असते ते तुम्ही इतकी योजना आमच्यापर्यंत पोहोचवली, हिंदूंना पण भेटते, मुस्लिमांना पण भेटते, तसं आम्ही पण त्यांच्याशी न्याय करू. पण तुम्ही तसं वागायला पाहिजे, आमच्यावर भरोसा ठेवायला पाहिजे. तुम्ही भरोसा नहीं ठेवता. कांग्रेस आएंगी क्या भाजपा आएंगे? कांग्रेस को ला यार, भाजपा को छोड़ो, क्या मजा है भाजपा में? क्यों? क्या विकास हुआ अभी तक बताओ ना, हुआ क्या कुछ? खासदार कैसा होना चाहिए, सांसद कैसा होना चाहिए, आपकी क्या अपेक्षा है सांसद से? सबको लेकर चलना चाहिए, खुद अपनी मस्ती उड़ा रही किसमें फायदा है? योजना मिली आपको वो तो अल्पसंख्यक सब की? चालू है योजना, अल्पसंख्यक को मोदी सरकार योजना दे रही क्या? दे रहे हो, घरकुल वगैरह दे रही, अपना तो कोई घर नहीं डाल रही, भाड़े का करना टोकने का डर है। ऐसा? हाँ है कि नहीं? उनके पास बहुत पैसा है, चंदा ले रहे और धंधा दे रहे कंपनी को, पैसा अनाप शनाप है, वो पैसे के बलबूते पे कुछ भी कर सकते हैं। क्या अल्पसंख्यक का विकास हो रहा है क्या? कुछ ही विकास नहीं हो रहा, अल्पसंख्यक का कुछ ही नहीं हो रहा है। अभी मोदी जी ने बोले थे 15 लाख देंगे, लेकिन 1 रुपया भी खाते में नहीं आया। निस्ता यानी बोलने की बात है क्या? गैस सिलेंडर का भी रेट बढ़ गए पूरे, यानी जो जितना गरीब है वो उतना और ज़्यादा गरीब हो रहा है, और जितना जो मालदार है वो खूप जास्त हे बघा, आरोग्याविषयी पण मी डॉक्टर आहे म्हणून मी सांगतोय की त्यांनी आरोग्याविषयी पण खूप बघायला पाहिजे, कारण आपल्याकडे खूप हॉस्पिटल शहाद्यामध्ये पण नाही आहे. बरोबर. आता खासदार म्हणून कोण निवडून यायला पाहिजे? गोवल. हा डॉक्टर साहेब. हो, मी खासदार डॉक्टर आहेत आणि तुम्ही एका वकीलला सांगतायत की ते निवडून यायला पाहिजे, असं कसं? हे बघा, हिना गावीत हे डॉक्टर होते, तरी पण आपल्या लोकसभेमध्ये नंदुरबारमध्ये डॉक्टरांविषयी जे आपल्याला त्यांनी डेव्हलप करायला पाहिजे ते 10 वर्षात त्यांनी डेव्हलप केलेलं नाही आहे. जसं डॉक्टर म्हणून त्यांनी करायला पाहिजे ते केलेलं नाही आहे, कारण ते पण एक डॉक्टर होते. त्यांना आरोग्याविषयी नंदुरबार जिल्ह्यामध्ये काय करावं हे त्यांना खूप जास्त समजतं, कारण ते एक खासदार असूनही डॉक्टर पण होते आणि डॉक्टर म्हणून त्यांनी हे सगळं. कांग्रेस का माहौल है क्या भारतीय जनता पार्टी का माहौल है? इधर भारतीय जनता पार्टी है, भारतीय जनता पार्टी। क्यों भारतीय जनता पार्टी? काम ही मोदी साहब ने इतना करे, काम कितना करे उन्होंने मंदिर बना दिया ना, तो मंदिर भी बना दिए, तो उससे क्या फर्क पड़ रहा है? उससे फर्क क्या पड़ रहा है मंदिर बनाने से? काम दूसरे कितने करे उन्होंने? अल्पसंख्यक को योजना आ रही क्या? हाँ आ रही, कितने लोगों को घर बना के दिए मोदी साहब ने। हमारी मुस्लिम है? फिर मुस्लिम लोग भी है, चलो मैं आपको बताता, मुस्लिम लोगों के भी दिए घर उन्होंने, बहुत सारे घर दिए उन्होंने। आप खुश है? अब बहुत खुश है। हिना गावित? और फिर हम तो हिना गावित, विजय कुमार गावित, इनसे तो बहुत खुश है ना। जब रिजल्ट आएगा, जब पता चलेगा आपको कि वो मुन्ना रावल, अभिजीत पाटिल, इनकी ताकत क्या है। आज मुन्ना दादा रावल ये 1.5 लाख वोटों के मालिक है। आज ये भले राजकीय क्षेत्र के अंदर जिला परिषद सदस्य है, लेकिन ये आमदार की दर्जा रखते हैं, आमदार का दर्जा रखते, इतना पावर है उनके पास, इतने वोटर है उनके पास। इनका जो कांग्रेस को सपोर्ट कर रहे हैं, इसका विधानसभा में इसका परिणाम होगा? जी होगा, पक्का होगा। इसका खामियाजाना राजेश पाड़वी को भुगतना पड़ेगा? ये हम अभी नहीं बता सकते, क्योंकि राजेश पाड़वी साहब आज बीजेपी में, हो सकता है कि कल पक्ष चेंज कर ले, या हो सकता है कि कुछ देर दूसरा उम्मीदवार आ जाए, तो हम किसी के अभी स्थानिक उमेदवारों के लिए हम कुछ नहीं बोल सकते। हे जे बाकीचे लोक आहेत ना, हे निवडून घेतात, मतदान करून परत कामं करत नाही, म्हणून मोदी सरकार चांगला आहे, बीजेपी आणि सर्व कोटी सुविधा आहेत सर्व त्यांची, एस टी महिलांना भाडं वगैरे सर्व काही मध्ये, आणि सर्व काही चांगलं आहे,
मोदी यायला पाहिजे. महागाई वाढली का कमी झाली? महागाई तर वाटते दिवसेंदिवस. काँग्रेसच्या काळात वाढली का भाजपच्या काळात? आता दोघं सरकार तशी होते, गरीब लोकांचे कोण ऐकणार आहे. बरं, कोणती योजना मिळाली तुम्हाला? फक्त ती घरकुल होती, ती घरकुली ज्या तोंड पाऊन देतात कोणालाही. हा घरकुल जे आले होते ते तोंड पाऊन दिलेले आहेत कोणाला. हा हा, जात बघून देतात असं? जात बघून नाही, म्हणजे ज्याला आवश्यकता आहे त्याला देत नाहीये, पक्ष बघून. बरं बरं. एक गंभीर आरोप केलेला आहे की घरकुलच्या योजना ह्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या जातात, सामान्य माणसांना दिल्या जात नाही, असा घणाघाती आरोप या ठिकाणी या पिंजारी यांनी केलेला आहे. जॉब पाहिजे पोरींना जॉब वेकेन्सी भेटायला पाहिजे आता. तो जॉब वेकेन्सी मिळेल तेव्हा रोजगार मिळेल. तुमच्या गावात कोण निवडून येईल, भाजप का काँग्रेस? काय ते तेवढं नाही माहित, पण या वर्षी भाजप यायला पाहिजे. बरं बरं. तुला काय वाटतं बेटा, कोण निवडून येईल, भाजप का काँग्रेस? काँग्रेस. तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून येणार आहे, भाजप का काँग्रेस? काँग्रेस. तुम्हाला काय वाटतं? भाजप. तुम्हाला काय वाटतं सर, कोण निवडून यायला पाहिजे? बीजेपी येणार ना. बीजेपी येणार. गोवाल पाडवी की हिना गावित? गोवाल पाडवी. खासदार गोवाल पाडवी बनणार. हो. आणि वरती साहेब येणार, मोदी साहेब. वरती मोदी साहेब येणार आणि खाली गोवाल पाडवी येणार, अशी यांची प्रतिक्रिया. निवडून येईल बीजेपी. काय नाव तुमचं? दिनेश जसराज. काय अपेक्षा काय खासदारकडनं तुमच्या? आम्हाला काय सगळ्यांचा विकास होणार असं काहीतरी पाहिजे आपल्याला. बरं बरं. मग यंदा कोण निवडून येईल, गोवाल पाडवी की हिना गावित? हिना गावी. बरं, त्यांनी विकास केलाय? हा, चालू आहे त्यांचा प्रचार लोकांकडे. काय विकास केला शहाद्याचा? भरपूर काम चालू आहे. तर काकांची आपण बातचीत करणार आहोत. काका, काय नाव आहे तुमचं? विजय सिंग बाबूसिंग परदेशी. काय लोकसभेची निवडणूक सुरू आहे, काय वातावरण आहे तुमच्या शहाद्यामध्ये? साध्यामध्ये तर चांगलंच वातावरण आहे. बरं. हवा कोणाची, काँग्रेसची का भाजपची? बीजेपी. बीजेपी. काय विकास झालाय तुमच्या गावाचा? विकास झालेलाच आहे ना, होतच आहे ना. 10 वर्षात भाजपने काय केलंय शहाद्यासाठी? त्यासाठी तर आपल्याला चांगलंच केलेलं आहे. लोकांना संडासाचे घरकुल केलं, राशन फ्री मध्ये केलेलं आहे. काय वातावरण आहे तुमच्या गावामध्ये? वातावरण तर सर चांगलं आहे गावित साहेबांचं. बरं बरं. कोण निवडून येईल? हिना गावित निवडून. हिना गावित का निवडून येतील? काय आपलं काम केलेलं ना सर्वांचं. कोणकोणती कामं झाली तुमच्या गावात? आमच्या गावात म्हणजे सर्व गॅस सिलेंडर दिले, पगार चालू आहे मोदी साहेबांचे. काही कमी नाही, काही कमी केलं नाही या सरकारने. शेतकऱ्यांचं काही भरपाई द्यायचे ते कामं केली आहेत. सरकारपासून तुम्ही संतुष्ट आहे? हो, बिलकुल. महागाई कमी झाली आहे? महागाई ते होणार आहे थोडीफार, त्याला कारण आहे. तो आपले तोंड जास्त व्हायला लागले तर मग खर्च वाढतोय ना. जनता वाढली मग खर्च होतोच. लोकसंख्या वाढल्याने महागाई वाढणारच आहे असं बाबांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांबद्दल काय आहे? शेतकरी बी खुश आहे. मी शेतकरी आहे दादा. हो. आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे, माहिती आहे का तुम्हाला? कोण कोण उभं आहे? आता काय ते केसी पावडींचे मुलगे आहे आणि दादा काही गावी काही एकदा येतात नवीन पिढून पाहत नाही. काय या लोकांचं हे करायचं. बरं. हा, जे असतील पुढारी त्यांचे ते त्यांच्या मागे फिरतात. हे सामान्य जनतेला कोण भेटतं? कधी पाहिलं का सामान्य जनतेपर्यंत कोण पोहोचले असं? फक्त पाहून घेत. हा, ठराविक गावाचा विकास म्हणजे गावात जर आले तर त्यांना फक्त कोण आहे, त्यांचे कोण कार्यकर्ते त्यांना भेटले का गेले. सामान्य लोकांना भेटत नाही. सामान्य लोकांना कोण आतापर्यंत कोणता पुढारी भेटला बा? बरोबर. काय वाटतं तुम्हाला, कोणाची हवा आहे इकडं? आता तर सध्या सांगू शकत नाही, पण आहे ना, जो होतो बदल व्हायला पाहिजे असं आपलं माझं मत आहे. बाकी तर काही दुसरं काही नाही. हवा कोणाची माहित नाही, पण बदल व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. कोण निवडून, भाजप की काँग्रेस? काँग्रेस. काँग्रेस. आता यावेळेस 10 वर्षापासून लोक बीजेपीच्या नावाने हैराण झाले आहेत. तर आता परिवर्तनाची लाट आहे. मग असं दिसतंय वातावरण की दलित, आदिवासी, मागासवर्गीय जे ओबीसी समाज आहेत ते आता बीजेपी शासनापासून वैतागले आहेत. तर यावेळेस लोकांना परिवर्तन पाहिजे, कारण शासनाचे काही सवलती
तर त्या अमुक अमुक असे लोकांना मिळतात की जे पक्षासोबत काम करणारे लोक आहेत त्यांना त्या सवलती मिळतात, म्हणून बाकीचे जे वंचित राहतात त्या लोकांचा बी रोष आहे यावेळेस. आणि सरपंच उपसरपंच हे जे लोक गावांमध्ये कामं करतात तर त्या लोकांचं असं म्हणणं आहे की जे पक्षाचे लोक आहेत त्यांनाच कामं दिले जातात आणि ठेकेदारी पद्धतीमध्ये बी आवासवा पद्धतीने टोल वसूल केला जातो. तर त्या हिशोबाने यावेळेस खेड्यापाड्यावर सुद्धा BJP शासनाच्या विरोधात रोज दिसत आहे. मंदाणे गावामध्ये विकास तर भरपूर झाला, रस्ते चांगले आहे, स्ट्रीट लाईट आहे, गटारी आहेत. तर हा विकास कोणी केला आहे? या विकास BJP सरकारच्या कार्यकाळामध्ये आता जे स्ट्रीट लाईटचे जे खांबे वगैरे आले राजेशदादा पाडवी यांच्या निधीमधून, आमदार निधीमधून बरेच कामं चालू आहेत या इकडे परिसरामध्ये. पण लोकसभेच्या खासदार निधीमधून आतापर्यंत एकही काम झालेले नाही या परिसरामध्ये, म्हणून लोकांच्या लोकसभेला तरी पक्का विरोध आहे. राठेवाडचा विषय खूप मांडला, पण 2दा-3दा आले पण काही त्यांनी राठेवाड धरणाचं काही काम केलं नाही अजूनपर्यंत. हां, परत आता बोलदादा ते उभे आहेत, आता माहिती पडेल ते पण काँग्रेसच्या टायमामध्ये राठेवाड धरणाचं काम चालू होतं, पण अजून काही पूर्ण काम केलं नाही त्यांनी. तुमचं धरणाचं काम कोण करेल असं वाटतं तुम्हाला, गोवाल पाडवी की हिना गावी? दोघांवर सांगता येणार नाही. जो निवडतो तो स्वतः निवडून जातो, काही नाही जे काम करत नाही. हां, आणि काय नाव दादा? निलेश पाटील. काय सांगाल तुम्ही? आता कमीत कमी 35-40 वर्षापासून काँग्रेस पण गेलं, BJP पण गेलं, आता पण BJP चालू जे दोघांनी केलं नाही काम, ते काही सांगता येणार नाही. हे सरकार करेल का ते सरकार करेल धरणाचं काम, राठेवाडचं काम. काँग्रेस पण 30-35 वर्ष राहिलं नंदुरबार जिल्ह्यामध्ये, आता 10 वर्षापासून BJPने पण केलं नाही, काँग्रेसनं पण केलं नाही. आता विश्वास कोणावरती करायचं ते सांगता. काय वातावरण काय आहे? वातावरण काही हिनाताई गावीत येणार आहे एवढे आम्हाला माहिती आहे. बरं, हा, याची पुढे काही माहित नाही. तुम्ही राजपूत का? राजपूतांनी राजपूत लोकांनी बायकॉट केला होता भारतीय जनता पार्टीला, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? काय सांगायचे त्यांना? आपल्याला फक्त हे राजकारण म्हणजे दोघंकडे फिरतं बाकीचे लोक. हा, आपल्याला एकच का साईड पकडायची ना, कुठं भेरायचं नाही. बरोबर, एक पकडलं म्हणजे सर्व मिळतात, नाही इकडे गेलं तिकडे गेलं, त्याच्यामुळे काय समजत नाही. तुमचा भाजपाला विरोध नाहीये? नाही, भाजपाला विरोध. तुमच्या मनातील खासदार कसा असला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? आमच्या मनातील खासदार तर सामान्यांचे कामं व्हायला पाहिजे, कारण की दुसरं तर काही मोठे कामं राहत नाही. फक्त सामान्य लोकांचे जे दैनंदिन गरजा असतात त्यानिमित्त जे काम अडतं, दुसरं काही काम अडत नाही खासदारांचे आमदारांचे. शहाद्यात विकास होतोय का? होतोय, पाहिजे तसा नाही झाला आहे अजून, बाकी खासदार निधीतनं कामं झालीत का? हो, थोड्याफार प्रमाणात झालेली. काय अपेक्षा काय आहे नवीन खासदारांकडनं? काय नाही, नवीन खासदारांकडनं हीच अपेक्षा आहे की त्यांनी अजून जास्तीत जास्त शहराचा सर्वांगीण विकास करता येईल. जे मूलभूत गरजा आहे ते पूर्ण व्हायला पाहिजे. मावशी काय म्हणतात, महागाई कमी झाली का? नाही, काय म्हणतात, कोण येईल निवडून यावेळेस? कोणी येऊ पण महागाई नाही व्हायला पाहिजे. भाव काय भाव आहे? खूप भाव आहे, सर्व गोष्टीचा भाव आहे, कोणत्याच गोष्टीचा भाव नाही असं काही नाही. कमी व्हायला पाहिजे महागाई. मग बरोबर आहे ना. मग एवढ्या उन्हात बसतो आम्ही 10 रुपयासाठी, एवढं महाग वस्तू मिळते. साखर, तेल, साबण सर्वच महाग आहे. मोदी सरकार महिलांसाठी काय करते? चांगलंच करताय महिला. हिना गावितांबद्दल समाधानी आहेत का तुम्ही? समाधानी आहे, चांगलं काम करते हिना गावी. आता कोणाच्या परीने काय, कोणाच्या परीने काय, आम्हाला तर बरं वाटतं. आपल्या इथं दुसरे बंधू आहेत, त्यांना विचारूया काय शहादा विधानसभा मतदारसंघामध्ये काय राजकीय परिस्थिती आहे, कोणाचा हवा आहे इथं? हवा जर असं बघितलं तर आधीपासून जे हिस्ट्री राहिलेली आहे शहाद्याची म्हणा किंवा नंदुरबार जिल्ह्याची म्हणा, काँग्रेसकडे कौल होता. पण मागच्या 2 विधानसभा निवडणुकीपासून ज्या प्रकारे BJPला मतदान भेटले आणि देशव्यापी जर विचार केला, कारण लोकसभा इलेक्शन आहे, देशव्यापी जर विचार केला त्या दृष्टिकोनाने जर बघितलं तर BJPकडेच कौल आहे लोकांचं. जर ते नाही राहिले तर सनातनी निघून जातील, देश सोडायला लागणार आहे. कॉल त्यांच्याचकडे राहील, मोदी साहेबांकडेच राहील. हिना गावीतला नाही ओळखत आम्ही, फक्त मोदी साहेबांना ओळखतो आणि त्यामुळे भाजपाला जोडून दिली. आणि राहिलं विकासाची गोष्ट, हा रोड बनला, त्यावरनं रोड बनल्यानंतर एखादी कुत्रं गेलं
तो पाऊल तो विकास दिसेल का त्याला? नाही दिसणार ना. ते खड्डे पाडातच जातो ना तो. ह्या फक्त जेने केलेलं आहे त्याला तो विकास दिसणार. जगताप, काय वाटतं लोकसभेची निवडणूक सुरू आहे, कोण निवडून येईल? खासदार हिना गावित का पाडवी? नाही हिना गावित निवडून. हिना गावित का? हिना गावित का? हिना गावित मोदी सरकारच्या मागे येते. बरं, मोदीच्या मागे जो उभं राहील तोच निवडेल. तुमच्या गावात विकास केलाय का? विकास झाला आहे पण थोडा कमी आहे. तरी पण मोदी, तरी पण हिनाताई. हो. शहादा तळोदा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी भाजपाचे आमदार राजेश पाडवी आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत शहादा तळोदा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार स्वर्गीय माणिकराव गावित यांना 82,966 मते मिळाली. भाजपा उमेदवार हिना गावित यांना 97,611 मते मिळाली. या मतदारसंघात भाजपाला 14,645 मतांचा लीड. 2019च्या लोकसभा निवडणुकीत शहादा तळोदा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार केसी पाडवी यांना 1,01,199 मते मिळालीत. भाजपा उमेदवार हिना गावित यांना 1,02,876 मते मिळालीत. या मतदारसंघात भाजपाला 1,677 मतांचा लीड. 2019ला 70.21% मतदान झाले होते. एकूण मतदार 3,40,905 आहेत. नव्याने 3,470 नवीन मतदार वाढलेत. एकूण मतदार केंद्र 359 आहेत. दिव्यांग मतदार 1,530, 85 वर्षीय मतदार 4,047. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील लोकसभेचा बोल बिंदास बोल या कार्यक्रमासाठी आपण खानदेशातील दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या प्रकाशा गावामध्ये आलेलो आहोत. इथं काही मंडळी आहे, गावकरी मंडळी, यांच्याकडनं आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. काय वातावरण काय आहे लोकसभेचं? काय नाव आहे काका तुमचं? प्रकाश पाटील. काय वातावरण काय आहे लोकसभेचं? चांगलं आहे. प्रचार वगैरे सुरू झालाय का? प्रचार अजून काय आले नाही कोणी. बरं बरं. कोणाची हवा आहे काका? हिना गावित. बरं बरं. काय आहे, हिना गावितांनी 10 वर्षात काय कामं केली? पुष्कळ कामं केली. काय काय? पुष्कळ आहे, रोडचे वगैरे सगळं. स्थलांतर थांबलंय का जिल्ह्यातलं? स्थलांतर आदिवासींचं स्थलांतर थांबलंय का? हो. शेतकऱ्यांना काही कृषी विषयक योजना मिळाल्या आहेत का? हो, बरं. आपल्याकडे दुसरे तसेच इथं काका आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत. काय नाव आहे काका तुमचं? दिलीप वाणी. बरं, काय वातावरण काय लोकसभेचं तुमच्या गावामध्ये? चांगलं आहे. कोणाची हवा आहे गावात? तसं काय आधी माहिती नाही तसं, पण फुलते जास्त झालं. फुल. बरोबर. काका काय नाव तुमचं? नाव सांगा ना, आपण गप्पा मारू. हा? एकनाथ रतन चौधरी. कोणत्या गावाचे तुम्ही? इथले. काय करतात तुम्ही? शेती. काय कृषीविषयक योजना मिळाल्यात का केंद्र सरकारकडनं? काय काय मिळालंय? कर्जमाफी झाली तुमची? काय कोणाची हवा आहे? हिना गावित. तुम्ही काय सांगाल सर? काय नाव तुमचं? रमेश पाटील. रमेश पाटील. कुठले तुम्ही प्रॉपर? मी प्रकाश. बरं बरं. काय वाटतं तुम्हाला? मोदी साहेब. मोदी साहेब. मला एक सांगा, शहाद्याचे 2 मातब्बर नेते अभिजित पाटील आणि मुन्ना दादा यांनी काँग्रेसला सपोर्ट केला, तर भारतीय जनता पार्टीला काही नुकसान होईल का? एवढा मोठा फरक पडणार नाही, कारण यांची कामं अशी आहेत ना, त्यामुळे काही जास्त फरक पडणार नाही. बरोबर. आपण इथं काही मावशी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. काय नाव आहे मावशी तुमचं? दादाताई. दादाताई. राधाताई. काय वातावरण? लोकसभेचं इलेक्शन आहे, खासदार कोण आहेत आपले माहिती आहे का तुम्हाला? कोण आहे? हिना गावित. काय कोण येईल निवडून? मोदी येते. मोदी. खासदार कसा असायला पाहिजे या संदर्भात काकांशी बोलणार आहोत. काय सांगाल काका? खासदार कसा असला पाहिजे नंदुरबारचा? चांगला विकास करणारा पाहिजे, विकास व्हायला पाहिजे. काय काय विकास बाकी प्रकाशा परिसरातला? काय रोड रस्ते चांगले व्हायला पाहिजे, थोडेफार व्यवस्थित. प्रमुख मागणी काय तुमची नव्या खासदाराकडनं? पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे, फिल्टर पाण्याची वगैरे, लोकांना पाण्यापासून थोडंफार. काय वाटतं काका, गोवाल पाडवी का हिना गावित? हवा कोणाची? ठीक आहे सरकार. हवा कोणाची? मोदी साहेबांचे चांगले आहे. कोण येणार? येईन काँग्रेस.
काँग्रेस काँग्रेस येईल असं आदिवासी महिला आहेत त्या भिल्ल समाजाचा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि दुकानदारांचं काय मत आहे आपण जाणून घेऊया. काय काय कोण येणार निवडून? गोवालदादा पाडवी काँग्रेस. गोवालदादा पाडवी निवडून येणार आहे आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय नाव आहे तुमचं? नाव सांगा. राजू. कोण निवडून येईल, काँग्रेस का भाजप? कोण निवडून हा कोण निवडून? हा काँग्रेस. बरं, काँग्रेस निवडून येईल असं म्हणतायत. बाबा काय नाव तुमचं? नाव काय तुमचं? नाव नाव काय नाव? कोण निवडून येईल? मोदी सरकार. हा मोदी सरकार. मोदी सरकार. बरं बरं. आपण तिथं काही युवा मंडळी आहे त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय जनतेचा कौल काय आहे, प्रकाशा गावामध्ये काय वातावरण आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. इथे युवक आहेत काही. काय म्हणतात, कोण निवडून येईल? भाजप काँग्रेस? काँग्रेस. कोण निवडून येणार आहे? भाजप. तू कोण निवडून येईल? काय हवा काय तुमच्या गावात? कमळाची. कमळाची. काय कमळामध्ये काय असं कामं केलेले आहेत? कुठली कामं झाली तुमच्या गावात? आमच्या गावात 1 कोटीचे कामं झाली. कोणी केली? हिना गावीत. हिना गावीत त्यांनी कामं हो. केली. कसली कामं केली? कॉन्क्रीट रोड बनवले, हा. मग पॉनगट बनवला, हा. पाण्याची टाकी. हा, हा. प्रकाशा बॅरेजचं पाणी शेतकऱ्यांना भेटतं का? मग 67 मोठी तापी नदीवर. बरोबर. हा, शिंदे गावापर्यंत पोहोचलेले आहे सगळं. तर हवा तर तुमच्या गावात फक्त हो, आमच्या गावात सरपंच 10 वर्षापासून याचे भाजपचा आहे. बरं, तुम्ही कोणत्या समाजाचे? गुजर पाटील समाजाचे. बरं. हे अभिजित पाटील आणि जयकुमार रावल, मुन्ना रावल यांनी जो बंड केला तो भाजपला नुकसान होईल का त्याच्यात? नाही, काय जिल्हा परिषद मध्ये थोडं नाराजीमुळे त्यांनी केलंय. हा, त्याचं नुकसान काय होणार नाही. गुजर समाज पूर्ण भाजपच्या पाठीशी. हो. गुजर समाजामध्ये नाराजी होती ना भारतीय जनता नाही पार्टीबद्दल, नाही हिना गावितांबद्दल? तसं काहीच नाही का? तसं काय नाही. निधी पुष्कळ मिळालेला आहे. बरं. त्यांनी ते आता मार्केटमध्ये इलेक्शन होतं ना, हा. तर पाठिंबा न दिल्यामुळे ते नाराज आहे. बरं. हो. आपण इकडं एक भगिनी आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय काय आहे प्रतिक्रिया त्यांच्या. मॅडम काय नाव आहे तुमचं? नाव काय मॅडम? नाव सांगा मॅडम. सुनीता ठाकरे. काय वातावरण काय आहे लोकसभेचं मॅडम? काय महागाई वाढली का कमी झाली? महागाई तर वाढलीच आहे ना सर. काय यंदा काय कोण निवडून येईल, भाजप का काँग्रेस? फुलाला कमळाचं फुल. हा, मोदी. महागाई तरी पण. अरे महागाई तरी मोदी आहे ना. मोदी सगळं करतात बरोबर. हो का? हा, सगळे ऍडजस्ट करतील ते आल्यावर गादीवर. असं का? हो, 10 वर्षात खासदारांनी काय कामं केली? खूप कामं केली असतील पण ते मोदी सारखं कोणीच केलं नाही. वाढली का कमी झाली काय सांगाल? महागाई तर वाढलीच आहे ना. वाढली ना. हो, पूर्वीपेक्षा भाव जास्त झाले. हो, भाव तर जास्त झालेले. काय नवीन येणाऱ्या सरकारकडनं काय अपेक्षा तुमच्या महिला म्हणून? महिला म्हणून काय अपेक्षा राहणार, काही स्वस्त व्हायचं. महागाई तर खूपच वाढलेली आहे आता. थोडस स्वस्त होणार तीच अपेक्षा आहे. बरोबर. हो. कोणाची सरकार यायला पाहिजे, काँग्रेस का भाजप? नाही, भाजपच. आपलं तर भाजपच आहे. काँग्रेस नाही, भाजप यायला पाहिजे. ते भाजपच येणार. कोण आहे खासदार? कोण आहे ते काही खासदारांना ओळखता का तुम्ही? नाही. कोणत्या मुद्द्यावर तुम्ही मत देणार? आणि काय नाही, महिलांबद्दलच देऊ आम्ही फक्त सुरक्षेसाठी. बरं. महिला सुरक्षित आहे. थँक्यू. दिलीप नरोत्तम चौधरी प्रकाशा. काय सांगणार साहेब तुम्ही? अहो, शेतकऱ्याला मालाला भाव नाही. जेव्हा 500 रुपये सुकलाचे भाव होता तेव्हा 1800 गव्हाचे भाव होते. आता 1470ची 10-26 होऊन गेली. तो पण 2022चे हा का भाव आहे का? रेग्युलर वाहनाला 50-50 हजार टाकले, बाकीच्यांना भेटले, बाकीच्यांना भेटले नाही. सोयाबीनचे पैसे बाकीच्यांना भेटले, बाकीच्यांना भेटले नाही. मग यंदा कोण येणार, भाजप की काँग्रेस? आता काहीच सांगता येणार नाही कोण येणार ते. तुमची अपेक्षा कोणाकडे जास्त आहेत, भाजप का काँग्रेस? असं तर भाजपच जास्त मोल आहे, पण जे शेतकरीकडे लक्ष देईल तर फायनल. तुमच्या अभिजित पाटील काँग्रेसला सपोर्ट करतोय. हा, तुमचा कोणाला सपोर्ट राहणार? आमच्या तर हिना गावीतला राहणार हो. का त्यांचं नाही ऐकत का तुम्ही? नाही, त्यांचं किती लोक ऐकतात तालुक्यात? जास्त नाही.
गावितच येणार. ते पुढे असतं ना विरोध आले असतं ना. ते तुमच्या अभिजित पाटील विरोधात आहे, काय परिणाम होईल? ते परिणाम काय होणार नाही का? नाही होणार परिणाम. मोदीची हवा आहे, कुठे काही टाळा करणार नाही का? 10 वर्षात काय विकास केला? काय झालं ना, काय रोड झाले, काय काही दुनियादारी झाली. मोदीशिवाय दुसरं कोणीच नाही. कोणी नाही, त्याशिवाय पर्याय बी नाही. बरोबर. ती कुत्रे भुकले पण हाती चालताय. प्रकाशात तर काही नाही, हालचाल तर आहे, ज्याची त्याची धावपळ चालू आहे. बाकी बरोबर. कोणाच्या बाजूने कौल आहे जनतेचा? वजन तर आता बघा ते काय सांगू शकता येत नाही. ज्याचे पर्याय हिना गावित की गोवाल पाडवी? आता ते काही सांगू शकता येत नाही. कोणाची हवा आहे, काँग्रेस का भाजप? भाजपची चालू आहे. भाजपची हवा चालू आहे असं म्हणतायत. काय नाव आहे सर तुमचं? काय वातावरण काय तुमचं? वातावरण चांगलं चाललंय वातावरण. काय अपेक्षा, काय नवीन निवडून आलेल्या खासदारांकडून अपेक्षा काय राहणार? अपेक्षा ही जे आपल्या मेन रोड आपल्या अजूनपर्यंत सुधारलेले, नॅशनल हायवे अजूनपर्यंत करायचे. आपले मुद्दे ते आपले मेन रोडच नाही आपल्या व्यवस्थित झालेला अजूनपर्यंत. खड्डे भरपूर, नंदुरबार पा आपला बऱ्हाणपूर हायवे पा, आताही ते खराब परिस्थिती आहे रोडांची. मंजूर झाले पण त्याचं काम पाहतच काम झालेलं नाही अजूनपर्यंत. काय वाटतं तुम्हाला, कोण निवडून येईल? हिना गावित की गोवाल पाडवी? सध्या तर मोदी सरकारला पाहून हिना गावित निवडून येईल. बरं. आपल्याकडे काही इथं मंडळी बसली आहे. काय म्हणता, कोणाची कौल आहे प्रकाशा तुमच्या गावामध्ये, भाजप का काँग्रेस? ते साहेब म्हटलं काय आहे ना, मन की बात आहे. ते काय ना वोटिंग आहे ना, कोणाला कोण करणार ते काय नाही, आम्ही हवा विचारतो तुम्हाला. हवा कोणाची, काँग्रेस का भाजपची? काँग्रेसची आहे आमची. ते कोणाची हवा आहे? काँग्रेसची. कोण आहे उमेदवार, कोण आहे काँग्रेसचा? केशव पाटील का मुलगा, काय नाव? ते नाव मालूम नाही आहे पण फक्त कोण येणार? काँग्रेसच्या उमेदवाराचं नाव काय? गोवाल पाडवी. आपल्या मागे एक प्रतिष्ठित नागरिक आहेत प्रकाशाचे. काय नाव आहे तुमचं भाई? भरत भाई. काय वाटतं इलेक्शन? अरे मोदी यायला पाहिजे ना. का मोदी का? मोदीचा आहेच आहे ना, त्याच्याशिवाय पर्याय नाही ना. आता गोवाल पाडवी की हिना गावित? हिना गावित. काय हिना गावितांनी काय केलं 10 वर्षात? केली ना प्रगती, काय मोदी साहेबांनी केली. हो, हिना गावितांनी नाही. त्यांनी केली ते सारखं समजायचं. तुम्ही कोणाला पाहून मतदान करणार? भाजप. तुम्हाला शादा में अभी शादा अभी लोकसभा है सर, चलते जाएंगे सर. हाँ, थोड़ा अभी लोकसभा है, माहौल चल रहा है सर, परिवर्तन का है सर. हाँ. ऐसा हमारे गांव में तो कैसा सर, हमारे जो बड़े बड़े नेता है सब हमारे बीजेपी के हैं. मगर अभी परिवर्तन तो चल रहा है सर, परिवर्तन होना चाहिए ऐसा लोग भी कह रहे हैं. और सब व्यापारी वगैरह सब परेशान है महंगाई से. कौन, हिना गावित की गोवाल पाडवी? अभी देखो परिवर्तन में तो कैसे परिवर्तन होगा तो गोवाल पाडवी, परिवर्तन होगा तो गोवाल पाडवी आहे. रिक्षा चालकांनी परिवर्तनाची मागणी केलेली आहे. प्रकाशा गावामध्ये बहुतांश लोकांनी भारतीय जनता पार्टी असं सांगितलं आहे, तर उर्वरित लोकांनी काँग्रेस निवडून येईल अशी संमिश्र प्रतिक्रिया दिलेली आपल्याला दिसून येते. निलेश पाटील, नवापूर एक्सप्रेस न्यूज, प्रकाशा. आता आपण या व्यापारी भावांकडून विचारणार आहोत. भाऊ, सध्या आता नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोणाची हवा संदर्भात काय केलं? बीजेपीची का काँग्रेसची? गोवाल पाडवी. गोवाल पाडवी आहे. पंजाची हवा चालू आहे.